आज आपण एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे मुगाच्या डाळीचा स्टफ चिला। काही फर्मेंटेशनची वगैरे गरज नाहीये। तर इथे मी अर्धा कप मुगाची डाळ आणि मसूरची डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ हे सगळं मिळून पाव कप 1-2 तास मी भिजत घातलं होतं। या सगळ्या डाळी आणि तांदूळ 1-2 वेळा स्वच्छ धुवायच्या आणि मग भिजत घालायच्या। जर हवं असेल तर आपण रात्रभर सुद्धा भिजत घालू शकतो। आता ही भिजलेली जी डाळ आहे ती मिक्सरला फिरवून घ्यायची एकदम, आणि पाण्याचा जास्त वापर नाही करायचा आहे। जसं इडली डोसाचा बॅटर असतो ना तसंच आपल्याला करायचं आहे। अगदी जास्त पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही। आणि हे मिक्सरला लावताना यामध्ये मी 1 मिरची घातली आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला। आता कन्सिस्टन्सी बघून तुम्हाला कळतच असेल कशी ठेवायची ते, अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता यामध्ये घालायचे अगदी जराशी पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। हे आता सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे सगळं मिक्स करून झालं की आपलं बॅटर रेडी। डायरेक्ट पण आपण चिले करू शकतो, पण मी 15 मिनिटं ठेवून देते असंच झाकून। आता आपलं बॅटर रेडी आहे। यामध्ये जे स्टफिंग करायचं ते आधी करून घेऊयात। नुसतेच आपण चिले केले आणि नारळाच्या चटणी सोबत खाले ना तरी सुद्धा छान लागतात, पण हे असं एकदा करून बघा विथ स्टफिंग। तर स्टफिंगसाठी मी थोडासा कांदा घेतलाय, थोडं पनीर घेतलंय। आता यामध्ये काय काय भाज्या घालायचे ते आपण स्वतःच्या आवडीनुसार ठरवू शकतो। ज्या घरी अवेलेबल असतील त्या भाज्या आपण घालायच्या। थोडंसं गाजर मी इथे किसून घेतलंय, 1 मीडियम साईजचं छोटं गाजर आहे। तर माझ्याकडे आता स्वीट कॉर्न आहेत आणि थोडेसे मटार आहेत, ते सुद्धा मी यामध्ये घालते आणि बारीक करून घ्यायचं एकदम। जर तुमच्याकडे बीट असेल, टोमॅटो असेल, कोबी असेल ते पण यामध्ये घालू शकता। रफली मी थोडंसं हे करून घेतलंय। आता यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत। तर सगळ्यात आधी मी काळं मीठ घालते। साधं मीठ घातलं तरी चालेल, मी इथे काळं मीठ घातलंय। थोडंसं काळी मिरीची पावडर घालायची, चवीप्रमाणे सगळं आपल्या ऍडजस्ट करायचे हे मसाले, आणि थोडासा चाट मसाला घालायचा। आता या स्टफिंग मध्ये मी फक्त ब्लॅक सॉल्ट, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला एवढंच वापरला आहे। जर तुम्हाला चटणी घालायची असेल किंवा मिरची ठेचून घालायची असेल ते सुद्धा घालू शकता। मी हे बॅटर जास्त तिखट करणार नाहीये, कारण बॅटर मध्येच वाटताना मी 1 मिरची घातली होती, त्यामुळे जास्त तिखटपणा मला नकोय, म्हणून इथे स्टफिंग मध्ये मी मिरची स्किप करते। थोडंसं चीज सुद्धा किसून घेतलं आहे। चीज हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल। तर थोडंसं तूप तव्याला मी लावून घेते। आता आपल्याला चिले करून घ्यायचेत। बटरही लावू शकता, तेलही लावू शकता। आता यामध्ये 1 चमचाभर ते बॅटर ओतायचंय आणि थोडंसं पसरवून घ्यायचंय। थिकनेस आपल्याला जशी हवी तशी ठेवायची, जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त डोश्यासारखी पातळही करायची नाही। आता आपल्याला हवाय तसा पसरवून झालाय बघा। 2 मिनिटं फक्त हा चिला झाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित शिजेल आणि भाजला जाईल। आता हा परतवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजून एकदा परतवून झालं ना की मगच आपल्याला त्यामध्ये स्टफिंग घालायचं। हे परतवून घेतलंय बघा। पुन्हा एकदा फक्त 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचंय। आता पुन्हा परतवून घ्यायचंय। आता यामध्ये अर्ध्या बाजूला आपण जे स्टफिंग तयार करून घेतलं ते घालून घेऊयात। थोडंसं चीज घालायचं वरती
आणि हा चिला दुसऱ्या बाजूने फोल्ड करून दुमडून घ्यायचा। आता मी असा हाफ चिला करते, तुम्ही ओपन चिला सुद्धा करू शकता, त्याच्यावरती असं दुमडायची गरज पडत नाही। आता हा फोल्ड केलाय बघा, आणखी 1-2 मिनिटं दोन्ही बाजूनी फक्त हा भाजून घ्यायचा। एकदम क्रिस्पी भाजला जातो हा, बघू शकता। एक आपला स्टफ चिला रेडी आहे। तर अशा प्रकारे एकदम हेल्दी मुगाच्या डाळीचा स्टफ चिला तयार आहे। तुम्ही सुद्धा ब्रेकफास्टला ही रेसिपी करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।